हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली तुमचं सर्वांचं स्वागत करते प्रांजल वाहिनीवर. आणि आजचा व्लॉग थोडा वेगळा आहे. आज मी जात आहे ब्रिजिटन स्टाईल पार्टीला. कुठे जात आहे, कोणाकडे जात आहे, काय असणार आहे ते सगळं तुम्ही बघणारच आहोत. मी स्टार्ट करते माझ्या स्किन केअर सोबत आणि मेकअप, आणि मी काय घालते ते सगळं तुम्हाला आता इथे दाखवणार आहे. आजच्या या ब्रिजिटन अफेअरची सुरुवात झाली आहे एका सिम्पल गेट रेडी विथ मीने. थोडंसं सीरम, मॉइश्चरायझर, स्ट्रोब क्रीम, फाउंडेशनमध्ये सगळं मिक्स करून अप्लाय केलं आहे. ऑनेस्टली मला खूप असं मेकअप करता येत नाही, आणि तुम्ही बघाल तर अप्लाय केल्यावर फारसा असा काही फरक पडला नाही आहे. आता तुम्ही कमेंट करून बोलू शकता की तुझी स्किनच छान आहे, तुला मेकअपची काही गरज नाही आहे, पण ती गोष्ट वेगळी आहे. फक्त मला एवढं माहिती होतं की मला एक सॉफ्ट ड्यूई असा सटल लुक पाहिजे होता फॉर ब्रिजिटन स्टाईल. सो मी ही लिपस्टिक आहे जी ग्लॉसी आहे, जी मी आय शॅडोजसाठी पण यूज केली आणि ब्लशसाठी पण यूज केली. ब्रिजिटन थीम ऐकता सर्वात आधी माझ्या डोक्यात ही साडी आली. ही साडी मला इंडियामध्ये माझ्या ऑफिस कलिग्सने फेअरवेल गिफ्ट म्हणून केली होती. कॅनडाला येताना मी ती सोबत आणली, पण ती कधी नेसायची हेच मला कळत नव्हतं. अँड फायनली आज तिचा मोमेंट आला. हा ब्युटिफुल इव्हेंट रिंकी आणि त्यांच्या ग्रुपने ऑर्गनाईज केला आहे. दर महिन्याला लेडीजसाठी वेगवेगळ्या थीम्सवर असे गॅदरिंग्स आयोजित केले जातात. ब्रिजिटन थीम ही माझी पर्सनल फेवरेट आहे, कारण मी सगळे सीझन्स असे डेडिकेटेडली बघितलेले आहेत. त्यात 4th सीझन इज माय फेवरेट, आणि मे बी नेक्स्ट सीझन येईल तेव्हा पण मी असंच बोलेन की हा सीझन माझा फेवरेट आहे. पण हे आता मी असं मस्त, त्याला केप होता, जो मी साडीचा केप होता त्यासाठी मला ती खूप आवडली. पण ऑब्व्हियसली मी जाताना ते सगळं घालून नाही गेली, मी बॅगमध्ये भरून घेऊन गेली. व्हेन्यूला पोचल्यावर मी लिटरली अमेज झाले. म्हणजे लुक ॲट दिस डेकोरेशन, सेटअप, डिटेल्स, एव्हरीथिंग वॉज सो ब्युटिफुल. एका क्षणासाठी वाटलं की आपण खरंच ब्रिजिटनच्या वर्ल्डमध्ये आलो आहोत, किंवा म्हणायचं झालं तर बकिंगम पॅलेसमध्ये आलो आहोत. And can we just appreciate all the ladies, because everyone truly understood the assignment. Beautiful gowns, gloves, purse, bows, प्रत्येक आउटफिट इतका सुंदर होता की जणू सगळ्याच थेट ब्रिजिटन वर्ल्डच्या मधून आल्या होत्या. You're in my vlog. What do you want to say? It's nice. I like it. Thank you. Thank you for coming. फोटो ले लिया जा. You are in my vlog. What do you want to say? So we are having amazing Bridgerton theme party and we are enjoying a lot. It's been And very first fun to session share. is photo session and all the videos and everything. Ladies are going crazy over there. Right. Pretty women. फूड तर ॲब्सोल्युटली डिलिशियस होतं. इंडियन फूड होतं, ग्रेट कंपनी आणि ब्युटिफुल ॲम्बियन्स. व्हॉट मोर कॅन अ गर्ल आस्क फॉर. आणि मला त्यातली सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे इथे वुमेन एंटरप्रिनर्सना स्वतःचा बिझनेस इंट्रोड्यूस करण्यासाठी प्लॅटफॉर्मसुद्धा मिळतो. सो ह्या वेळेस मनाली संतचं प्रेझेंटेशन होतं. यानंतर आम्ही ब्रिजिटन स्टाईल तंबोला खेळलो, खूप फोटोज काढले, व्हिडिओज काढले, रील्स बनवल्या आणि भरपूर गप्पा मारल्या. आणि ऑनेस्टली मला हा एक्सपिरियन्स खूप एम्पॉवरिंग वाटला. कॅनडामध्ये नवीन आयुष्य सुरू करताना अशा इव्हेंट्समुळे कम्युनिटी मिळते, फ्रेंडशिप्स होतात आणि वुमेन सपोर्टिंग वुमेनची खरी ताकद जाणवते. मी या 1 नंबरमुळे हे घेतलं मी परत. तुझं झालंय कुठे? माझं नाही झालं. 59 बाकी. मेरा हुआ मिडल रो. मिडल रो. I captured your victory. हाँ, नहीं ए नंबर 1. मेरा फर्स्ट रो. Thank you for joining me on this little Bridgerton affair. Until next time, yours truly Pranjal Vahini. Do not forget to like, share, subscribe and comment.